हॅलो स्टुडंट, पुन्हा एकदा स्वागत तुमचं विक्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर. तर आजचा आपला विषय आहे बुक किपिंग आणि अकाउंटन्सी. ठीक आहे, तर आपण हा सब्जेक्ट पाहणार आहोत. पहिला टॉपिक तर आपण ऑलरेडी इंट्रोडक्शनचा पूर्ण केलेला आहे आणि आज आपण सेकंड टॉपिकला सुरुवात करत आहोत. तर सेकंड टॉपिकची सुरुवातीला असणारी थेअरी आपण पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढचे इम्पॉर्टंट कन्सेप्ट पाहायला सुरुवात होईल. तर सेकंड टॉपिकचं नाव काय आहे ते बघूया. सेकंड टॉपिकचं नेम आहे, मी इथे लिहिलेलं आहे, मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक किपिंग. तर आपल्याला डबल एंट्री बुक किपिंग याच्याबद्दल त्याचे मीनिंग्स आणि फंडामेंटल्स हे स्टडी करायचे आहेत. मी तुमच्यासमोर मीनिंग्स लिहिलेला आहे, खूप मोठा पॅराग्राफ लिहिलेला आहे. ठीक आहे, बट तो तुम्हाला कम्प्लीट आयडिया देईल अबाउट डबल एंट्री बुकिंग सिस्टम काय आहे आणि ती कशी असणार आहे. ठीक आहे, तर चला मग बघूया मीनिंग कशी असणार आहे. ओके, सो लेट्स सी. बघा काय म्हटलेलं आहे डबल एंट्री बुकिंग सिस्टम बद्दल. इट इज द मोस्ट सायंटिफिक मेथड रेकॉर्डिंग ऑल मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. दोन गोष्टी तुमच्या समोर लक्षात येतील. ही एक सायंटिफिक मेथड आहे, म्हणजे प्रॉपर टेक्निकनी वेनी रेकॉर्ड करणारी आहे आणि रेकॉर्ड काय करणार आहे, ऑल मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. सगळे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, मॉनिटरी पैशाच्या रूपातले, इन द फॉर्म्स ऑफ मनी, ज्याची व्हॅल्यू एक्सचेंज होऊ शकते मनीमध्ये, असे ऑल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होतील आणि तेही सिस्टमॅटिक वेनी, सायंटिफिक मेथडने. ठीक आहे, तर ती डबल एंट्री बुकिंग सिस्टम असेल. इट मीन्स डबल एंट्री बुकिंग सिस्टम असणार आहे जी सायंटिफिक मेथडने रेकॉर्ड करेल ऑल मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, सो ही सिस्टम जी आहे ही कोणी आणली आपल्या समोर. इट ऑल्स टू इटालियन मर्चंट. इटालियन मर्चंट त्याचं नाव होतं ल्युका जी बार्गो पॅसिली. ओके, त्याचं नाव होतं. या इटालियन मर्चंटनी ही डबल एंट्री बुकिंग सिस्टम जी आहे ती पहिल्यांदा समोर आणली. ओके, कधी आणली गेली बघा, ऑन 10 नोव्हेंबर 1494 या दिवशी. आणि म्हणूनच हा दिवस एक सेलिब्रेट केला जातो इंटरनॅशनल अकाउंटिंग डे म्हणून. कोणता डे? 10 नोव्हेंबर 1494 हा डे जो आहे इंटरनॅशनल अकाउंटिंग डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. याचं रिझन तुम्हाला कळलं असेल आता की इटालियन मर्चंटनी आपल्या समोर किंवा जगाच्या समोर ही डबल एंट्री बुकिंग सिस्टम जी आहे ती आणली आहे. ठीक आहे, आता ही झाली इंट्रोडक्शन की कशा पद्धतीने डबल एंट्री बुकिंग सिस्टम आपल्या समोर आलेली आहे. त्याचं थोडक्यात मिनिंग आपल्याला इथे बघायचं आहे की ऍक्च्युली काय याच्यात महत्वाचं आहे. बघा, इट इज द बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट, याच्यामध्ये एक फॅक्ट याच्यात लक्षात घेतलेला आहे. देअर आर 2 ऍस्पेक्ट्स ऑफ एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन. प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शनला 2 अस्पेक्ट असतात, 2 बाजू असतात. ओके, आता 2 बाजू, 2 अस्पेक्ट कशा असणार आहेत पुढे आपण एक्झाम्पल घेणारच आहोत. त्याच्या पुढे जरा रीडिंग करून घेऊया आपण. एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्व्स 2 पर्सन. प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शन मध्ये 2 पर्सन असतात किंवा 2 अकाउंट्स असतात किंवा 2 पार्टीज असतात. बघा किती महत्वाचं आहे की प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शन मध्ये 2 पर्सन, 2 अकाउंट्स किंवा 2 पार्टीज असणार आहेत. त्याशिवाय ट्रान्झॅक्शन कम्प्लीट होऊच शकत नाहीये. जर मला एखाद्याला पैसे द्यायचे असतील तर तो समोर पर्सन असायला हवा, किंवा मला एखाद्याला सेल करायचा आहे तर तो समोर पर्सन यायला हवा. जर मी त्याला सेल करणार आहे तो पर्सन असणार समोर, त्याला मी सेल करेन आणि तो मला त्याचे पैसे रिटर्न देईल. 2 व्यक्ती असतील तरच ट्रान्झॅक्शन होऊ शकतं. एका व्यक्तीमध्ये ट्रान्झॅक्शन कसं होऊ शकेल? सिंगल पर्सन मध्ये होणार नाहीये, 2 पर्सन गरजेचे आहेत. म्हणून इथे दिलेलं आहे आपल्याला अस्पेक्ट सांगतायत 2 महत्वाच्या बाजू काय असणार आहेत. 2 पर्सन, 2 अकाउंट्स किंवा 2 पार्टीज असतील. Where in one is the receiver of the benefit and other is the giver of the benefit. ओके, आता एक जो पर्सन असतो त्याला बेनिफिट त्याचं मिळणार असतं आणि एक असा असतो पर्सन जो बेनिफिट देत असतो. म्हणजे कसं काय, समजा आताच मी एक्झाम्पल घेतला, समजा एखादी वस्तू मला सेल करायची आहे सेकंड पर्सनला. मी सेल करतोय म्हणजे दुसरा व्यक्ती ती परचेस करणार आहे. त्या वस्तू युज करण्याचा बेनिफिट त्या व्यक्तीला मिळेल जो तो विकत घेईल. पण ही वस्तू कोणी दिली? मी प्रोव्हाइड केली. म्हणजे मी बेनिफिट दिलं आणि त्यांनी बेनिफिट घेतलं. ओके, सो बेनिफिट घेणाराही असतो, बेनिफिट देणाराही असतो. 2 बाजू झाल्या की नाही. एखाद्याला कॅश द्यायची आहे म्हणजे एखादा कॅश घेणार आहे. जर समजा मी एखाद्याला कॅश देतोय तर मी देणारा झालो, पण समोरचा घेणारा झाला. म्हणजे मी गिव्हर तर तो रिसिव्हर होणार. म्हणजे एक रिसिव्हर असेल तर एक गिव्हर असेल. जर 2 पर्सन इन्व्हॉल्व्ह असतील तर त्याच्यामध्ये एक रिसिव्हर असतो आणि एक नक्कीच गिव्हर असतो. तुम्ही शॉपमध्ये जाता, शॉपकीपरकडे मागता एखादी वस्तू, याचा अर्थ शॉपकीपर तुम्हाला ती वस्तू देतो म्हणजे तो गिव्हर झाला. ती वस्तू तुम्ही घेता म्हणजे तुम्ही रिसिव्हर झाला.
इट मीन्स प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये, बिझनेस ट्रान्झॅक्शन मध्ये 2 पर्सन जेव्हा येतात तेव्हा एक रिसिव्हर असतो आणि एक गिव्हर असतो. ओके, त्याचप्रमाणे पुढे आपण बघूया, इट समथिंग कम्स इन टू द बिझनेस अँड देन समथिंग गोज आउट फ्रॉम द बिझनेस. काहीतरी बिझनेस मध्ये येत असेल तर काहीतरी बिझनेस मधून जात असेल. सेल केला, गुड्स आपण विकले, गुड्स गेले बिझनेस मधून, गोज आउट. पण गुड्सच्या बदल्यात पैसे आले की नाही? येस, कॅश कम्स इन, म्हणजे काहीतरी कम्स इन होत आहे म्हणजे येत आहे, तर काहीतरी जाणार सुद्धा. समथिंग गोज आउट, समथिंग कम्स इन देन समथिंग गोज आउट. मग 2 एस्पेक्ट झाले की नाही? एकच ऍक्टिव्हिटी, एकच ट्रान्झॅक्शन, पण त्याच्या 2 बाजू तयार होतात, एक येण्याची आणि एक जाण्याची. रेकॉर्डिंग ऑफ 2 एस्पेक्ट्स, असे 2 एस्पेक्ट्स, 2 बाजू लिहाव्या लागतात आणि त्या असतात रिलेटेड कशाशी? मॉनिटरी ट्रान्झॅक्शनशी, पैशाच्या रूपातच असतात त्या, म्हणून ते लिहिणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस 2 बाजू तयार होतात, अशा 2 बाजू ज्या असतात त्यांना एकाला डेबिट आणि एकाला क्रेडिट, अशा 2 बाजू तयार कराव्या लागतात. बेनिफिट रिसीव्ह करणारा आणि बेनिफिट देणारा, अशा 2 बाजू होणार, तर एक डेबिट आणि एक क्रेडिट. काहीतरी येत आहे, कम्स इन द बिझनेस, डेबिट, काहीतरी जात आहे म्हणून क्रेडिट. अशा 2 बाजू अकाउंट्स मध्ये तयार केल्या गेलेल्या आहेत. एकाला डेबिट म्हणजे शॉर्ट मध्ये डीआर म्हणणार आणि एकाला क्रेडिट शॉर्ट मध्ये सीआर म्हणणार आहोत. आता या 2 बाजू तुमच्या समोर वारंवार येणार आहेत, डेबिट क्रेडिट, डेबिट क्रेडिट. लक्षात ठेवायचं तुम्हाला, एक बाजू डेबिट, एक बाजू क्रेडिट, अशा 2 प्रकारचे एस्पेक्ट, 2 बाजू तयार होतात आणि दोन्ही बाजूला समसमान इफेक्ट जातो. ठीक आहे. सो विच इज कॉल्ड ऍज डबल एंट्री सिस्टम. आणि असं डेबिट आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याच्या या पद्धतीला आपण म्हणणार आहोत काय? डबल एंट्री सिस्टम ऑफ बुक किपिंग. आता हे आपल्याला लक्षात घ्यायचं होतं की डबल एंट्री बुक किपिंग सिस्टम काय असेल, म्हणून आपण एवढं सगळं मिनिंग इथे रेकॉर्ड केलाय. सो तुम्हाला याच्यात लक्षात आलं असेल की डबल एंट्री बुक किपिंग सिस्टम जे आहे ते का गरजेची आहे. ठीक आहे. आता मॉडर्न अप्रोच पण आहे याच्यामध्ये. हल्ली जे आपण पाहतो बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात त्याच्याबद्दल मॉडर्न अप्रोच. तर मॉडर्न अप्रोच प्रमाणे आपल्याला ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे झाले त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी इन्व्हॉल्व असतात. बॅलन्स शीट मध्ये ऍसेट, लायबिलिटीज, कॅपिटल, एक्सपेन्स, इन्कम सगळं गरजेचं असतं. ओके. तर अशा वेळेस ऍसेट आणि एक्सपेन्स जर येत असतील तर ते डेबिट होतात आणि ऍसेट आणि एक्सपेन्स जात असतील तर ते क्रेडिट होणार आहे. सो असे 2 बाजू क्रिएट होतात आणि त्या 2 बाजूंप्रमाणे आपल्याला इफेक्ट द्यावे लागतात. जर ऍसेट आणि एक्सपेन्स इन्क्रीज झाले तर डेबिट म्हणायचं, डिक्रीज झाले तर क्रेडिट म्हणायचं. म्हणजे ह्या 2 बाजूंचा युज करून आपल्याला ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करावे लागतात. मॉडर्न अप्रोच प्रमाणे असं सांगितलेलं आहे. आता पुढे आपण बघतोय मेथड्स ऑफ रेकॉर्डिंग अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन्स. कशा प्रकारे अकाउंटिंग इन्फॉर्मेशन रेकॉर्ड होईल त्यासाठी आधीपासून अवेलेबल असणाऱ्या, एक्झिस्ट असणाऱ्या सिस्टम्स बघायच्या आहेत. तर मेन 2 टाईप होतात, इंडियन सिस्टम आणि इंग्लिश सिस्टम. तर इंडियन सिस्टम, तर इंडियामध्ये आधीपासूनच अकाउंट्स रेकॉर्ड करणं, मेंटेन करणं चालूच आहे. तर आधीपासून इंडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेज युज होतातच. मराठी आहे, हिंदू आहे, उर्दू आहे, गुजराती आहे किंवा आणखी सो मेनी अशा वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये आधीपासूनच असे अकाउंट्स किंवा माहिती रेकॉर्ड करणं चालूच आहे. ओके. मग याला काय म्हणतात? याला म्हणतात महाजनी देशीनामा सिस्टम. इंडियामध्ये या वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये जी माहिती जशी अकाउंटिंग किंवा पैशाच्या रूपात लिहून ठेवली जाते त्याला म्हणतात महाजनी देशीनामा सिस्टम. मग आधीपासून ही सिस्टम अवेलेबल आहे इंडियामध्ये आणि त्यावेळेपासून एक लांब असे सर्टन बुक्स असतात, लॉंग बुक्स असतात आणि त्या लॉंग बुक्समध्ये ट्रान्झॅक्शन लिहिले जातात. ओके. आधीपासूनच. तर या सिस्टम मध्ये सर्टन इन्फॉर्मेशन असते. इंडियन सिस्टम आहे आधीपासूनच. सो आपल्याला गरज लागली ते म्हणजे इंग्लिश सिस्टमची. ओके. तर इंग्लिश सिस्टम मध्ये 2 सिस्टम येतात, सिंगल एंट्री सिस्टम अँड डबल एंट्री सिस्टम. डबल एंट्री सिस्टम बद्दल एवढी सगळी माहिती बघितली आपण. ओके. सिंगल एंट्री सिस्टम बद्दल काय? तर सिंगल एंट्री सिस्टम मध्ये 2च अकाउंट असतात. एक कॅश अकाउंट, पैसे आले पैसे गेले. पर्सनल अकाउंट, कोणाला पैसे द्यायचे आहेत, कोणी पैसे दिले. सो पर्सनल अकाउंट आणि कॅश अकाउंट असे रेकॉर्ड होतात. ऍक्च्युअली ही सिस्टम जी आहे ती इनकम्प्लीट सिस्टम आहे, कम्प्लीट नाही आहे. कम्प्लीट कोणती येते? डबल एंट्री सिस्टम कम्प्लीट आहे, पण सिंगल एंट्री सिस्टम कम्प्लीट नाही आहे, इनकम्प्लीट आहे. ही अक्युरेट इन्फॉर्मेशन देत नाही, प्रॉपर इन्फॉर्मेशन देत नाही की बिझनेस ची व्हॅल्यू काय आहे, बिझनेसच्या बॅलन्स शीट, ऍसेट, लायबिलिटीज कशा आहेत किंवा प्रॉफिट अँड लॉस सिच्युएशन कशी आहे याची माहिती प्रॉपर भेटत नाही. म्हणून ही सिस्टम जी आहे ती अक्युरेट इन्फॉर्मेशन देणारी नाही आहे.
ओके. सो म्हणून ही सिस्टम जी आहे ती फक्त स्मॉल बिझनेस असणारेच वापरू शकतात, त्यांच्यासाठी जी युजफुल आहे. मोठ्या बिझनेससाठी सिंगल एंट्री सिस्टम युजफुल नाहीच आहे. मग त्यासाठी गरजेची बनते डबल एंट्री सिस्टम. 2 अस्पेक्ट असतात, एक अकाउंट डेबिट होईल तर दुसरं अकाउंट क्रेडिट होणार आहे. या गोष्टी आपण इथे डिस्कस केल्या. त्याच इथे आहे डबल एंट्री सिस्टम. मग 2 सिस्टम आहेत, सिंगल एंट्री सिस्टम अँड डबल एंट्री सिस्टम. आता जर हल्ली आपण प्रेझेंट मध्ये पाहू तर डबल एंट्री सिस्टम ही मॅक्झिममली मोठ्या मोठ्या बिझनेसमध्ये यूज केली जाते अकाउंटिंग इन्फॉर्मेशन रेकॉर्ड करण्यासाठी. कारण गरजेचं असतं फायनान्शियल ट्रान्झॅक्शन काय आहेत हे कळणं. त्या एक्सपेन्स आणि इन्कम रेकॉर्डवरून आपल्याला कळणं गरजेचं असतं की आपला बिझनेस प्रॉफिट देणार आहे की लॉस देणार आहे, आणि फायनान्शियल सिच्युएशन कंपनीची कशी आहे हे सुद्धा कळणं गरजेचं असतं. की म्हणूनच डबल एंट्री सिस्टम सध्या आपल्या ऑल टाइप्स ऑफ बिझनेसमध्ये मॅक्झिमम बिझनेसमध्ये कन्सिडर केली जाते आणि याच वेळी अकाउंट्स लिहिले जातात. ठीक आहे. तर आपल्या समोर मी ठेवली होती मिनिंग, देन मॉडर्न अप्रोच आपण थोडा डिस्कस केला, आणि अकाउंटिंग इन्फॉर्मेशन रेकॉर्ड करण्याच्या पद्धती पाहिल्या, मेथड्स पाहिल्या, इंडियन सिस्टम पाहिली आणि इंग्लिश सिस्टम सुद्धा पाहिल्या. तर इंग्लिश सिस्टम मध्ये 2 येतात, सिंगल एंट्री सिस्टम अँड डबल एंट्री सिस्टम. येणाऱ्या पुढच्या पार्टमध्ये आपण डबल एंट्री सिस्टमचे आणखी काही महत्वाचे पॉइंट्स बघणार आहोत. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला हे तुमच्या बुक्समध्ये रेकॉर्ड करून ठेवायचं आहे, जेणेकरून हे तुम्हाला पुन्हा रिवाइज करायला अवेलेबल राहील. ऑलरेडी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहेच, पण तुम्ही लिहिणार तर तुमचं आणखी एक प्रकारे प्रॅक्टिस सुद्धा होईल. ठीक आहे. सो ट्राय टू राईट. ओके. स्टुडंट नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे डेफिनेशन. ओके. सो डेफिनेशन डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टमची बघा. एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन हॅज अ टूफोल्ड इफेक्ट. जे मिनिंग मध्ये पाहिलं तेच इथे दिलेलं आहे बघा. बिझनेस ट्रान्झॅक्शनला 2 इफेक्ट असतात अँड दॅट अफेक्ट्स 2 अकाउंट्स इन अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शन मध्ये असतात, एक डेबिट तर एक क्रेडिट, दोन्ही अपोजिट साइड्स आहेत. ओके. म्हणून मला सांगितलेलं इथे की दोन्ही इफेक्ट जे आहेत 2 सेपरेट अकाउंट्स मध्ये अपोजिट डायरेक्शन मध्ये जातात. अँड इफ कम्प्लीट रेकॉर्ड इज टू बी मेड ऑफ इच सच ट्रान्झॅक्शन. म्हणूनच हे पॉसिबल आहे की कम्प्लीट ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होतं. ओके. अशा पद्धतीमुळे 2 अकाउंट्स मध्ये अपोजिट डायरेक्शनला डेबिट आणि क्रेडिटर मध्ये रेकॉर्ड करणं म्हणजेच कम्प्लीट रेकॉर्ड करणं होय. मग ट्रान्झॅक्शन कम्प्लीट रेकॉर्ड होत आहे अँड इट वुड बी नेसेसरी टू डेबिट 1 अकाउंट. म्हणजे आता याच्यात गरजेचं काय बनतं, एक अकाउंट डेबिट करणं तर एक अकाउंट क्रेडिट करणं. तरच हे अपोजिट डायरेक्शन मध्ये एंट्री रेकॉर्ड होणार आणि याला म्हणतात कम्प्लीट रेकॉर्ड करणं किंवा सायंटिफिक मेथडनी रेकॉर्ड करणं. ठीक आहे. इट इज धिस रेकॉर्डिंग ऑफ टू फोल्ड इफेक्ट, आणि यालाच टू फोल्ड इफेक्ट मध्ये रेकॉर्ड करणं असं म्हणतात. म्हणूनच एव्हरी ट्रान्झॅक्शन, प्रत्येक ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणं भाग आहे की आपण कोणत्या सिस्टम मध्ये रेकॉर्ड करायला हवं, डबल एंट्री मध्ये. आता ही जस्ट डेफिनेशन दिली आपल्या समोर J.R. बटलीबॉय यांनी. ठीक आहे. ही डेफिनेशन आहे, याच्यामध्ये तेच सांगितलं जे आपण मिनिंग मध्ये डिस्कस केला होता. ठीक आहे. काही ऍडव्हान्टेजेस आहेत, मी जस्ट पॉइंट्स लिहिलेले आहेत. एक्सप्लेनेशन तुमच्या बुक मध्ये आहे, तुम्ही रिडिंग करू शकता. एक्सप्लेनेशन कॉन्सन्ट्रेशन द्या. कम्प्लीट रेकॉर्ड, आताच इथे पाहिलं आपण, डबल एंट्री सिस्टममुळे रेकॉर्ड कम्प्लीट लिहिलं जातं. कसं काय, 2 बाजू आहेत, 2 इफेक्ट आहेत, डेबिट आणि क्रेडिट दोन्ही लिहिले जातात, म्हणजे कम्प्लीट ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होतं, आणि कम्प्लीट ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होतं म्हणजे हा पॉइंट रिकॉर्ड झालाच ना. येस. नंतर अॅक्युरेसी असणारच आहे. जर दोन्ही बाजूला इफेक्ट दिला, कम्प्लीट ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करतोय, सायंटिफिक मेथड फॉलो झाली म्हणजे आपल्याला अॅक्युरेसी येणारच आहे, मिळणारच आहे. करेक्टनेस, किती ट्रान्झॅक्शन करेक्ट आहे हे आपल्याला कळणारच आहे. देन बिझनेस रिझल्ट, आपण जवळजवळ सगळे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो. एक्सपेन्स असेल, लॉस असेल, गेन असेल, इन्कम असेल, ऍसेट्स, लायबिलिटीज, क्रेडिटर, डेबिट, डेटर्स जे आहेत, सगळं ट्रान्झॅक्शन रिलेटेड जे असणार आहेत ते आपण इथे लिहिणार आहोत, रेकॉर्ड करणार आहोत या सिस्टम प्रमाणे. आणि म्हणूनच आपल्याला कळणार आहे की बिझनेसचा रिझल्ट काय आहे या सर्टन पिरियडसाठी. म्हणजे 1 वर्षासाठी आपण बघत असू तर 1 वर्षांत आपल्याला सगळा रिझल्ट प्रॉपर कळणार की बिझनेस काय कसा चाललेला आहे, प्रॉफिट आहे की लॉस आहे, बिझनेस कोणत्या डायरेक्शन मध्ये चाललेला आहे हे आपल्याला कळणार. सो बिझनेस रिझल्ट कळणं सोपं जातं बिकॉज ऑफ डबल एंट्री सिस्टममुळे. अँड लास्ट पॉइंट, कॉमन ऍक्सेप्टन्स. आता हे वाईडली युनिव्हर्सली ऍक्सेप्ट झालेलं आहे, कारण याचे जे रूल्स जे आहेत युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड आहेत. म्हणूनच सगळ्या ठिकाणी ही मेथड जी आहे ती ऍक्सेप्टेड आहे आणि याच मेथडनी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात. मध्ये फायनान्शियल इन्स्टिट्यूट असू द्या किंवा गव्हर्नमेंट अथॉरिटीज असू द्या, त्यांनी डबल एंट्री सिस्टम फॉलो केलेली आहे. म्हणूनच त्याला म्हटलेलं आहे कॉमन ऍक्सेप्टन्स. ठीक आहे.
सो हे काही पॉइंट्स आहेत, ऍडव्हान्टेजेस असं म्हटलेलं आहे, याचे एक्सप्लेनेशन तुम्ही बुकमध्ये रीड करूही शकता, मी सुद्धा एक्सप्लेन केलेले आहेत. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जस्ट मीनिंग, डेफिनेशन, ऍडव्हान्टेज, शॉर्ट इन्फॉर्मेशन, डबल एंट्री बुक सिस्टम बद्दल पाहिलेली आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट कन्सेप्ट पाहणार आहोत. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.